नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला होस्ट राज आणि आज आपण आलो आहोत डागबैरीच्या ट्रेकसाठी. तर हा ट्रेक पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावरती असून सध्या ऊन खूप पडले, त्यामुळे थोडंसं आम्ही थांबलो आहेत. आणि तिकडे ऑलरेडी भरपूर लोक गेलेले आहेत. जर तिकडे गर्दी झाली आणि तिथलचा एकतर वर चढण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्ग अतिशय कठीण आहे आणि जर तिथे गर्दी झाली तर तिथून चढायला आपल्याला खूप अडचण होईल. त्यासाठी आम्ही थोडा वेळ इथे थांबणार आहेत. तिकडे थोडीशी गर्दी कमी झाली त्यानंतर मग आम्ही जाणार. तर आपण आता पोहोचलो आहोत या मैदानावरती. इथे रात्री लोक येतात आणि कॅम्पिंगसाठी थांबतात. आपण जिथून ट्रेक सुरू केला तिथून एक 15 मिनिट लागतात इथे यायला. इथे पोहोचल्यानंतर मग समोर तो आहे डागबैरीचा ट्रेक. तर आपण या मार्गाने सरळ वरती जाऊन मग खाली उतरून मग पुन्हा वापस वरती चढणार. आत्तापर्यंत 30 ते 40 मिनिटांचा ट्रेक केला आहे आपण. रोड पण व्यवस्थित आहे आणि सध्या पावसाळा संपल्यामुळे जास्त गवत पण नाही आहे. सर्व गवत सुकलेलं आहे आणि ट्रेल पण प्रॉपर ट्रेल आहे, त्यामुळे असं रस्ता चुकून आपण दुसरीकडे जातो याचं काही घाबरण्याचं कारणच नाही आहे. सरळ सरळ जी ट्रेल आहे त्याच ट्रेलने आपल्याला यायचं आहे. ऑलमोस्ट 1 तास झाला आता आणि आपण ट्रेक करत करत या दगडापर्यंत येऊन पोहोचलो आहे. आता इथून थोडंसं खाली उतरायचं आणि सरळच आता पुढे गेल्यानंतर आपल्याला ती डागबैरीची गुफा दिसते. त्या गुफेमध्ये मंदिर आहे. इथून अंदाजे आणखी 30 मिनिट लागतील. 30 मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचून जाऊ.
दहा मिनिटांपूर्वी आपण 2 मुलांना भेटलो होतो. त्यांनी सांगितलं होतं 10 मिनिटात पोहोचून जाईल. अर्धा तास झालं चालतोय, आणखी काही सापडत नाही आहे स्पॉट. बेसिकली आपण वरती चढल्यानंतर आपल्याला खूप वेळ पुन्हा खाली पण उतरावं लागते. त्यानंतर आपण मग त्या पहिल्या पॅचवर जाऊन पोहोचणार. त्या पहिल्या पॅचवरून उतरून मग थोडंसं पुढे जायचं आणि मग केव्जमध्ये जाण्यासाठी वरती चढायचं. तर सध्या आपण पहिल्या पॅचपर्यंत पोहोचण्यासाठी जी खाली उतरत जातोय पूर्ण डोंगरावरून. तर पाहूया आणखी किती वेळ लागतोय तर. फायनली आपण या बोर्डापर्यंत पोहोचलेलो आहोत. इथे पूर्ण गडाचा मॅप दिलेला आहे आणि आपल्याला कुठे जायचंय ते पण इथे सर्व ठिकाणी दिलं आहे. इथे एका ठिकाणी दाखवलेलं आहे की आपण सध्या इथे आहोत म्हणून. आणि साईडला जो रोड आहे, या रोडने जर आपण गेलो तर आपण मग लेण्यांपर्यंत पोहोचणार. आणि जो दुसरा मार्ग आहे तो किल्ल्यावर जाणारी सोपी वाट येते, तो मार्ग इकडून जातोय. तर आपण इथे ज्याप्रमाणे दिलंय मॅपवरती, तर आपण इकडून निघून सरळ पुढे जाऊ, म्हणजे आपण लेण्यांपर्यंत पोहोचू. मित्रांनो, फायनली ते पोहोचलो आपण. आतापर्यंत 3-4 जणांनी सांगितलं 10 मिनिटात पोहोचायला. अर्धा तास झाला आपण चालतोय. आणखी तरी काय शेवट नाही आला, पण प्रॉब्ली हे एकदा चढून गेल्यानंतर पहिला पॅच मिळेल आपल्याला, जिथून आपल्याला खाली उतरायचे. तर पाहूया आता पुढे जाऊन आणखी किती वेळ लागतो. आता चढायला करूया सुरुवात. फायनली आपण या हार्ड पॅचवरती पोहोचलो आहोत. पहिला पॅच आपला इथून चालू होईल. आपल्याला इथून उतरायचं आहे. त्यानंतर थोडंसं मग सरळ पुढे जाऊन पुन्हा वरती चढणार आपण. ज्यावेळेस आपण ट्रेकवर येणार, गडांवरती येणार, खाण्यासाठी काय घेऊन येणार, तर कृपया करून त्याचे रॅपर्स इथेच नाही टाकायचे. आपली सर्व कचरा आपल्या बॅगमध्ये घेऊन जायचा आहे. इथे घाण नाही करत जायची. तर मित्रांनो, आपण हा छोटासा पॅच उतरून आलोय आता, आणि आता आपल्याला इकडे उतरायचंय. त्यानंतर सरळ पुढे रस्ता आहे डायरेक्ट त्या स्लोप पर्यंत. मग तिथे गेल्यानंतर मग तिथून आपल्याला वरती चढायचे. तर आता हा पॅच उतरूया आपण.
फायनली आपण तिकडची उतार पूर्ण उतरून इकडं आलोय. आता इथे आल्यानंतर हा पॅच आपल्याला कंप्लीट करायचा. आता इथं थोडंसं सांभाळून चालायला लागणार आपल्याला, कारण हे एकदम स्लिपरी आहे, एकदम स्लिपरी. हे बघा, इथे असा गज दिलेला आहे, तर गजाला धरून व्यवस्थित एकदम हळूहळू जायचं आहे आपल्याला. पाय घसरला तर मग खाली काहीच नाही, खाली शेवटच नाही, आपण खाली जाणारच नाही, आपण डायरेक्ट वरती जाऊ. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला गजाला पकडून हळूहळू जायचंय. तिथे हा गज तुटलेला आहे वाटतं, आणि आता नेक्स्ट डायरेक्ट तिथे, तिथून एकदम स्लोली जाऊन. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जर अशा एवढ्या रिस्की ठिकाणी यायचं असेल तर कृपया करून शूज एकदम चांगले घेऊन या, ग्रीप असेल. नाहीतर पाय घसरला तर इथून मग खाली पडायला काही जास्त वेळ नाही ना. त्या अशा स्टेप्स आहेत, त्या अशा छोट्या 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 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सवर पाय देत देत जायचे आपल्याला. हा एक पॅच थोडासा अवघड आहे, इथून जायला थोडंसं अवघड आहे. फायनली आपण इथे पोहोचले. आता इथून आपल्याला सरळ वरती जायचंय, त्या गुफेपर्यंत डायरेक्ट. एकदा चढायला चालू केलं ना, पुन्हा खाली बघायचंच नाही मित्रांनो, वरती बघायचं, डायरेक्ट चढत राहायचं.